मंडळी नमस्कार, मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. मित्रांनो, या दृश्यामध्ये पाहू शकता हे आमचं शेत आहे. बाजरी काढून झाली आहे, पण पावसामुळं फक्त कंस काटलेले आहेत. बाजरीचे वावरामध्ये तशीच पडू नये, खराब झाली आहे. पाहू शकता किती, अरे बापरे, काय दृश्य आहे मित्रांनो. जवळजवळ 200 पारवे असतील शेतामध्ये. आता हे बाजरीचे दाणे वगैरे पडलेले आहेत, त्यामुळे ते खातात. आहे चांगली गोष्ट आहे, त्यांचं देखील पोट भरते. म्हटलं एवढे मोठ्या प्रमाणामध्ये पारवे दिसतात आहे तर शूटिंग काढावी, कारण असं दृश्य फार कमी वेळा दिसतं. एका वेळी एवढे पारवे दिसणे नशीबच म्हणावं लागेल. पाहू शकता, झूम करतोय मी. अरे वाह, किती सुंदर दिसते बघा. सगळे चालले ते, किती छान दृश्य दिसते. माफी असावी, मी इथं आल्यामुळे ते सर्व पारवे निघून गेलेत, पण काय हरकत नाहीये. व्हिडिओमध्ये तर काहीच झालेत, पाहू शकता. ते पुन्हा आलेत. मी गेल्यानंतर पुन्हा येणार या ठिकाणी बाजरी खायला शेतामध्ये. खूपच छान. जवळजवळ 200-400 पारवे असतील मित्रांनो, पुन्हा यायला लागलेत. हे पहा, किती छान दिसते ना दृश्य. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, आमचा परिसर शेता जर आवडला असेल, तर आपण या व्हिडिओला खूप शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे पाहू शकता, सर्व शेतकऱ्यांची कामं शेतामध्ये चालू आहेत. मृग नक्षत्र आजच 8 तारीख आहे, आजपासून सुरू होते. पण पावसाने थोडीशी दडी मारली आहे. वळवाचा येतोय अजून पण तो ठिकठिकाणी पडतोय. गरमीचं प्रमाण देखील जास्त वाढले. हे पहा, तिकडं आमचे वडील आणि आमचे चिरंजीव आहेत. इथं आता शेणखत पांगवायचं काम चालू आहे. शेणखत पांगवल्यानंतर फन्नी मारून रोटर मारायचं आहे आणि त्यानंतर आम्ही सोयाबीन पेरणार आहोत. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मंडळी, लहानपणी मला आठवतं, लहानपणी म्हणजे गेल्या 2010 पर्यंत प्रत्येकाच्या शेतामध्ये मिरगाचं नक्षत्र चालू झाल्यानंतर सर्वांची पेरणीची लगबग, वावर तयार करण्याची लगबग सुरू असायची. त्यावेळेस प्रत्येकाच्या शेतामध्ये बळीराजाची, सर्जाराजाची जोडी आपल्याला दिसायची आणि त्यावेळी आनंदच वेगळा होता. प्रत्येक जण आऊत हाकायचा आणि ती सर्जाराजाची जोडी, खिल्लार जोडी असेल, गावरान असेल, ते अतिशय छान वाटायचं. पण आता कुठंतरी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर दिसतोय. बैलांचं प्रमाण कमी झालंय. पण आमच्या इकडं पुणे जिल्ह्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये बैल लोक जास्त प्रमाणामध्ये पाळतात, पण शेती ट्रॅक्टर नाही करतात. कारण आमच्या इकडं बैलगाडा शर्यतींचं, बैलगाडा घाटाचं मोठं आवड, नाद आहे लोकांना. त्यामुळं प्रत्येकाच्या घरी बैल गोरी असतात, गाड्याची बैल. हे पहा, या दृश्यामध्ये अतिशय सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. ही आंब्याची झाडं, तिकडे एक आंब्याचं झाड आहे, पलीकडे ऊस आहे आणि इथून थोडंसं झूम केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल वरती कंपन्या आहेत. ही चाकण एमआयडीसी मधील वासुली वराळे गाव आहे. चाकण एमआयडीसी मधील फेज 2 मधील ह्या कंपन्या आहेत. वराळे, बांबोली, वासुली फाटा, म्हाळुंगे, शिंदे वासुली, तिकडे नवला कोंबडी, असं म्हणजे आमच्या शेतातून ह्या कंपन्या दिसतात आहे. मगाशी मी म्हणत होतो की आता ट्रॅक्टर सगळीकडे दिसतात. त्यावेळी अतिशय छान वाटायचं. आणि लहानपणी मला आठवते, आमचे वडील त्यावेळेस आऊत हाकायचे, वावर तयार करायचे. त्यावेळेस आम्ही कुळवावर असेल, कुळवावरच फराटावर बसायचं आणि अतिशय छान वाटायचं. आणि मग ते बैल आपल्या तोंडावर शेपूट मारणार आणि आमचे वडील अतिशय त्यावेळेस थोडंसं गाण्यामध्ये बोलायचे बैलांना. सर्जा राजा आमचा झेंड्या बैल होता मित्रांनो. अनेक वर्ष, जो 20 वर्ष सांभाळला आम्ही आणि घरीच त्याचं निधन होऊन दिलं, मृत्यू झाला. अतिशय गुणवान बैल होता, एकदम शिस्तीमध्ये चालायचा.
हे आमचे चिरंजीव आहेत. शौर्य काय कर, बोल ना, कुठं चालला? अरे ते पारवे उठतील सगळे, बोल ना, हाय म्हण. हे बघा पुन्हा एकदा पारवे उठलेत. शौर्य थोडा जवळ गेल्यामुळं किती मोठ्या प्रमाणात पहा. तुम्हाला एवढे पारवे कधी पाहायला भेटणार नाही, कबुतरासारखेच दिसतात पण हे कबूतर नाही मित्रांनो, पारवे आहेत. हे पहा किती विहंगम दृश्य आहे, अतिशय सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. माझ्या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो मी खत पांगवण्यासाठी आलो पण माझी सहज नजर गेली. म्हटलं पारवे मोठ्या प्रमाणात दिसतात, याचं शूटिंग कैद केली पाहिजे म्हटलं. हे पहा आमचे चिरंजीव आंब्यावर जाऊन बसल्यावरती एकदम टोकाला. शौर्य एवढ्या वर कशाला गेला बाळा? घसरेल पाय वगैरे, चप्पल घालून गेलाय. हा मित्रांनो पाहू शकता, शौर्य डायरेक्ट आंब्याच्या टोकाला गेलाय. आता आम्ही ग्रामीण भागामध्ये राहिला असल्यामुळे सर्व सोयी सुविधा, झाडं वगैरे पोहण्यासाठी तलाव, विहिरी उपलब्ध होत असतात. अनेक व्हिडिओमध्ये मी दाखवत असतो, सांगत असतो. शहरामध्ये जर पाहिलं तर झाडं वगैरे असतात पण शक्यतो शहरामधली पोरं कशी असतात, ग्रामीण भागातली पोरं थोडीशी कडक असतात. त्यांची मातीशी नाळ जोडलेली असते, त्यामुळे ते कणखर, निर्भीड आणि कडक देखील असतात. शहरातला मुलगा एवढा सहजासहजी या झाडावर एवढ्या उंच चढला नसता. पण याला एकदा मी मगाशी प्रॅक्टिस करून दिली, थोडंसं त्याला वरती चढवलं या फांदीवर, तो डायरेक्ट वरती गेलाय. म्हणजे डेअरिंग ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये जास्त असते आणि कुठल्याही ते कामाला म्हणा, कुठल्याही धाडस करण्यासाठी पुढे येतात, अजिबात घाबरत नाही. शौर्य कसं वाटतंय? छान छान वाटतंय? खाली आहे, खाली छान वाटते ना. म्हणजे अशा प्रकारे लहान मुलं ग्रामीण भागामध्ये धाडसी असतात, कारण त्यांना या वातावरणाशी जुळवून घेतात. लहानपणापासून सर्व वातावरण, ग्रामीण भागातलं सर्व गोष्टी, त्यामुळे ते पुढे जाऊन घाबरत नाहीत, धाडसी होतात. आणि जिथं लात मारीन तिथं पाणी काढण्याची ताकद ग्रामीण भागातल्या माणसामध्ये असते, मुलांमध्ये असते. हे बा, हे आमची आई म्हणते उरक, खत पांगून घे, वेळ वाया नको घालू. अशा प्रकारे खत पांगवतोय आम्ही. आता याच्यामध्ये गवत वगैरे. आता इथं उन्हाळ्यामध्ये कांदा होता आणि कांदा काढल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी नंतर वावर यंदा काहीच नाही केलं, म्हटलं थोडं तापून द्यावं. दरवर्षी आम्ही बाजरी वगैरे भुईमूग उन्हाळी करत असतो. ते पलीकडे पाहू शकता आमचे चुलत्यांचं वावर आहे, त्यांनी उन्हाळी भुईमूग केलेलं आहे. काय होतं, थोडंसं वावरने जर तापलं तर पावसाळ्यामध्ये चांगलं पीक येत असतं. कारण 12 महिने जर ओलं म्हटलं तर मग पीक एवढं जोमाने येत नाही आणि जेवढं त्याला उत्पादन मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. हा एक त्याचा तोटा असतो. हे पहा मित्रांनो, आत्ता दाखवलेल्या आंब्याचे आंबे आहेत, अतिशय मोठ्या साईजचे आहेत, पण ते अजून म्हणावं तसं पाड लागलं नाही. 2 वर्ष झाले या झाडाला आंबे येतात. आता पाहू कशा प्रकारे लागतात. थोडीशी कोई मोठी असल्यामुळं असं म्हणतात, कोई जेवढी आंब्याची बारीक तेवढा आंबा खायला गोड लागतो आणि चांगला असतो खायला. पण याची कोई मोठी आहे. जर आंब्यामधलं जर तुम्हाला कळत असेल तर जाणकारांनी सांगावं, पण त्या जातीचा आंबा आहे. जवळून दाखवतो तुम्हाला. हे अशा प्रकारे झाड आहे मोठं, भव्य दिव्य. हे पहा इथं शेणखत आहे. आम्ही पाठीमागे आणलो होतं एक 5-6 दिवसापूर्वी, पण पाऊस असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्ण शेतामध्ये आलं नाही, खचत होता. ही आमची आई आहे, हे आमचे वडील मोठ्या प्रमाणावर कष्ट करतात पहिल्यापासून. मी देखील आतापर्यंत हे खत अशा प्रकारे पांगवत होतो, पण म्हटलं पारव्यांचं थोडीशी शूटिंग काढावी म्हणून मी तिकडे गेलो होतो. नाही तर तुम्ही म्हणाल फक्त शूटिंग नको काढू, मदत कर.
त्याची मला जाणीव आहे. मी आतापर्यंत खत पांगवलंय. आई हात कर. दादा शौर्य काय करतो? लटक. हे पहा मित्रांनो, हे शेणखत आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही सर्व कामं करता, निवेदनाची कामं करता, पण काय होतं मित्रांनो, आपण शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळं सर्व ऑलराऊंडर कामं करावी लागतात. लाजून जमत नाही, कारण वावर आहे ते पावर आहे मित्रांनो. त्यामुळं ऊन वारा पाऊस बघावं लागत नाही, वेळेला काम करावं लागतं. त्यामुळे म्हटलं आता चला पावसाचे दिवस डोक्यावर आलेत, खतं असंच कडलं वावराच्या राहून जाईल. आणि रासायनिक खतांपेक्षा हे खत शेणखत कधीही चांगलं असतं मित्रांनो. थोडंसं लेट लागू होतं, पण 1-2-3 वर्ष शेणखताची पावर राहते आणि पिकं अतिशय जोमात येतात. आता सोयाबीन आम्ही इथं पेरणार आहे. आता याच्यावर रोटावेटर वगैरे घातल्यानंतर शेतकऱ्याला कुठल्याही कामाची लाज नसते. आता मी निवेदन करत असताना सध्या आता सीझन ऑफ झालं, आता जून महिना सुरू झाल्यामुळं थोडेसे आता लग्न कमी आहेत. आता नंतर नोव्हेंबर नंतर दिवाळीनंतर लग्न सीझन चालू होईल. त्यामुळे आता मी शेतामध्ये देखील काम करतोय. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आमचा परिसर शेती वगैरे आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करा. आपल्या सर्वांना माहिती आहे, माझ्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मराठी उद्योजक असेल, व्यावसायिक असेल, लोकांचे व्हिडिओ मी काढत असतो आणि त्यांचं प्रमोशन करत असतो, जेणेकरून लोकांना माहीत होईल असतो, जेणेकरून आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. मित्रांनो, ही आमची मका आहे. ती कोणती भाजीची वगैरे मका म्हणतात तशा प्रकारची. पण पाठीमागच्या वळवाच्या पावसाने, अवकाळी पावसाने पूर्णपणे मका खाली पडली आहे. पानं देखील किडीने चावलेत आणि संपूर्ण मका जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दादा, हे कोणतं गवत आहे? कोणतं? एवढं खतरनाक आहे? ऊसाला जर नाही मारत ऊस मारत हे बघा, पूर्ण याला वेल आहेत मित्रांनो. आणि हे ऊसामध्ये जर आलं तर पूर्ण ऊसाला पिळा घालून ते वरती 15 फूट वर जाते, आमचे वडील म्हणतात. मित्रांनो, आमचे वडील एक 15 दिवसापूर्वी ॲडमिट होते, आजारी होते. त्यांचं वय आता 56 चालू आहे, बरोबर ना दादा? 56 वर्षामध्ये एकदाही आजारी नाही पडले. कारण गावरान खाणं वगैरे, घरचं खाणं आणि नियमित शेतीमध्ये काम, त्यामुळं कुठलाही ग्रामीण भागात माणसांना जास्त आजार येत नाही. पण आता जो 56 वर्षामध्ये परत पहिल्यांदा आजारी पडले. उन्हाळ्यामध्ये थोडी दगदग झाली, कामं वगैरे डेव्हलपिंगची असल्यामुळं, थोडंसं पाण्याचं प्रमाण जेवणाचं वेळेवर नसल्यामुळं, आजारी असल्यामुळे 8 दिवस ॲडमिट होते. त्यामुळे थोडासा विकनेस आला. त्यांना म्हटलं आता थोडंसं घरी बसा, आराम करा. पण काय होतं, ज्या माणसांना पहिल्यापासून कामाची सवय, त्यांना रानात गेल्याशिवाय, वावरात गेल्याशिवाय करमत नाही. ते आले